संपूर्ण महाराष्ट्र वारीमय झालेल्या विठ्ठल नामाच्या गजरातून होऊन निघालाय। माऊलींच्या पादुका ज्या ते नीरा स्नानाचा सोहळा सुरू झालेला आहे। थेट जाऊयात त्या ठिकाणी। आपले प्रतिनिधी निलेश त्या ठिकाणी आहेत। निलेश, काय सांगशील, कशा प्रकारे उत्साह या लोकांमध्ये स्नानासाठीचा? नितीन, या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पादुकाचं जे नीराचं पवित्र स्थान आहे, ते पवित्र स्थान या ठिकाणी संपन्न आत्ताच झालेलं आहे। अनेक वारकरी पाण्यामध्ये या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे या ठिकाणी वारकरी आनंदोत्सव साजरा करतायत। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हे जे काही नीरेचं पवित्र स्नान असतं, म्हणजे आळंदीमध्ये जे काही इंद्रायणीच्या पात्रामध्ये होतं, पंढरपूरला चंद्रभागेमध्ये होतं, मात्र नीरेचं हे पवित्र स्नान तितकंच पवित्र स्नान या संपूर्ण वारीमध्ये म्हटलं जातं। वारीचा निम्मा प्रवास पूर्ण झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती आनंदोत्सव या ठिकाणी वारकरी साजरा करताना पाहायला मिळत आहेत। नितीन, निलेश, या नीरा स्नानाचं काय नेमकं महत्त्व सांगशील? नितीन, ज्या वेळेस पालखी सोहळा हा पंढरीला जात होता, पुण्यावरून हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने जात असताना हा शिरवळ सातारा मार्गे जात होता, मात्र जेजूर येसेर वाल्ला असेल, नीरा असेल, येथील भाविकांना दर्शन मिळत नव्हतं। त्यामुळं कृष्णा मांडके नावाच्या एका इंजिनियरनं 1927 साली ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये नीरा नदीवरती पूल बांधला आणि मग त्यानंतर या नीरा स्नानाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आज मोठ्या प्रमाणात इथं वारकरी जमा झाले होते। वारकऱ्यांनी मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं या ठिकाणी नीरा स्नान सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेले मोठ्या प्रमाणावरती आनंद सध्या या ठिकाणी साजरा करताना मला पाहायला मिळत आहेत। नितीन, निलेश, त्या ठिकाणी पालखीचे दृश्य दाखवू शकशील या ठिकाणी यावेळी? या ठिकाणी मी संदीप यांना विनंती करतो, आमचे कॅमेरामन, त्यांनी थेट दृश्य दाखवावी। पालखी या ठिकाणून आत्ताच बाहेर पडलेली आहे, मात्र या ठिकाणी पुणे विद्यापीठाचे युवक असतील किंवा वारकरी असतील, अजूनही आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या तालावरती माऊलीच्या गजरामध्ये मोठ्या प्रमाणावरती जल्लोष साजरा करतोय। आता हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याची हद्द ही करून आता सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहे। नितीन, धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। तर माऊलींच्या पादुकांचा नीरा स्नानाचा सोहळा सुरू झालेला आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी वारकऱ्यांची स्नानासाठी लागलेली दिसते। माऊलींच्या पादुकांची पालखी या ठिकाणी दाखल झालेली आहे नीरा स्नानासाठी आणि वारकरी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये नीरा स्नान घेत आहेत। एक वेगळं महत्त्व या नीरा स्थानाचं या ठिकाणी आहे।